वर्ष कसं पुस्तकासारखं असतं ना, 365 दिवसाचं. जसं नवं पान पलटू तसं नवं मिळत जातं. कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं. नवा दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं, कधी अपूर्ण, कधी संपूर्ण. नवा हर्ष, नवं वर्ष. या सुंदर वर्षासाठी आपण काही संकल्पना करूया, ज्यामुळे आपलं हे वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं. नमस्कार, मी रश्मी. आपण बघत आहात शंखनाद न्यूज नागपूर. नवीन वर्ष म्हणजे भूतकाळ डोकवण्याचा आणि भविष्यासाठी योजना बनवण्याचा योग्य काळ. येत्या वर्षात आपलं आयुष्य अधिक चांगलं बनवण्याच्या प्रयत्नात आपल्यापैकी बरेच जण मोठ्या योजना आणि नवीन वर्षात अनेक संकल्पना करतात. काही आश्वासने पाळली जातात, परंतु बहुतेक अपयशी ठरतात. नवीन वर्षाच्या संकल्पनाचे फायदे आणि ते का पाळले जावे हेच आपण आज जाणून घेणार आहोत. नंबर 1. छोट्या छोट्या स्टेप फॉलो करा. नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या बदलासह सुरुवात करणे कठीण आहे. त्यामुळे रोज 1 तास अभ्यास करायचा असेल तर पहिल्या आठवड्यात 20 ते 30 मिनिटे अभ्यासाची सुरुवात करा आणि हळूहळू वाढवा. अशा छोट्या छोट्या टप्प्यात त्याचे तुकडे करा. अशी छोटी छोटी पावले उचलून तुम्ही तुमचा संकल्प पूर्ण करू शकता. नंबर 2. वेळापत्रक बनवा. आजकाल प्रत्येकाची लाईफस्टाईल खूप बिझी असते. म्हणूनच आपण आपल्या ध्येयांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. कारण बरेच लोक व्यायाम किंवा ध्यान करण्याचा संकल्प करतात, पण सुरुवातीला त्यासाठी वेळ काढणे अवघड असते. त्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी रोज किंवा आठवड्यातून थोडा वेळ काढा. उदाहरणार्थ, ऑफिसला गेल्यास सुरुवातीला रोज 15 ते 20 मिनिटाचा व्यायाम करा. नंबर 3. अपयशाला घाबरू नका. अनेक वेळा संकल्पनाच्या पूर्ततेत अनेक अडथळे आणि अपयश येऊ शकते. जर आपण रोज आपल्या ध्येयावर काम करू शकत नसाल तर ते अपयश मानून निराश होऊ नका. लवचिक व्हा आणि समजून घ्या की लहान अपयश देखील आपल्या वाढीचा भाग आहे. अपयशातून शिका आणि पुन्हा काम करा. नंबर 4. आत्मप्रेम. आपले संकल्प पूर्ण करताना आपण स्वतःवर दबाव आणू नये हे महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण आपल्या इच्छामुळे स्वतःवर खूप दबाव टाकतो, ज्यामुळे आपण थकतो आणि निराश होतो. वेळोवेळी स्वतःला विश्रांती देऊन आणि आपल्या कर्तृत्वाचे कौतुक करून आपण ताण न घेता आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढे जात राहा. नंबर 5. सोलो ट्रॅव्हल. कुटुंबासोबत फिरायला जाणं आवश्यक आहेच, पण सोलो ट्रिप करा. नवीन वर्षात सोलो ट्रिप करण्याचा संकल्प करा. एकट्याने भटकंती करताना तुम्हाला अनेक नवीन अनुभव मिळतील. नंबर 6. मेडिटेशन. मेडिटेशनमुळे मानसिक शांती मिळते. नवीन वर्षात मानसिक शांती आणि समाधान मिळवण्यासाठी रोज मेडिटेशन करण्याचा संकल्प करा. नंबर 7. पॉझिटिव्ह लोकांचा सहवास. नवीन वर्षात निगेटिव्ह लोकांपासून लांब राहण्याचा संकल्प करा. त्यामुळे तुम्ही जास्त आनंदी आणि रिलॅक्स व्हाल. नेहमी सकारात्मकतेने विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहा. नंबर 8. आयुष्यातील अनेक वर्ष तुम्ही काम करण्यात घालवली आहेत, पण यावर्षी थोडा तरी आराम करा. कामातून थोडा वेळ ब्रेक घ्या. नंबर 9. कृतज्ञतेची भावना. प्रत्येक छोट्या आनंदाच्या प्रसंगी देवाचे आभार माना. आनंदाचा क्षण सेलिब्रेट करा. नंबर 10. करिअर फोकस. नवीन वर्षात तुमच्या करिअरकडे लक्ष द्या. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काय करायला हवं त्याचा विचार करा. यंदा करिअरमध्ये 1 पाऊल पुढे टाकणार असा संकल्प करा. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.